तुम्हाला पण असे पातळ कुरकुरीत डोसे अधेमध्ये खावेसे वाटतात का? पण डोसा खायचा म्हणला, की डोसाचं पीठ भिजवावं लागतं, डाळी भिजवाव्या लागतात. पण आयत्या वेळी डोसा खायचा म्हणला, तर तो कसा बनवायचा? तोही अगदी झटकीपट 10 ते 15 मिनिटात. चला बनवूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतका हा रवा घेतला. तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. पाव वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि पाव वाटी इतके मी पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर पाव वाटी दही घेतलं आणि त्याच वाटीनं मी पाव वाटी इतकं पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये. आता ह्यामध्ये ना आपण 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं. साखरेमुळं काय होतं आपल्या डोस्याला ना छान असा रंग येतो आणि त्यामुळे डोसा मस्त कुरकुरीत पण होतो. आता हे सगळं बघा चांगलं बारीक फिरवून घ्यायचं. जे काही पोहे होते ते सगळे चांगले बारीक वाटले गेले पाहिजेत आणि आवश्यकता असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी घालून पण हे बारीक असं वाटून घेऊ शकता. तर अगदी बघा पीठ छानपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही हवं तर ना पोहे फक्त कोरडे वाटून हे सगळं चांगलं कोरडं मिक्स करून पुन्हा दही आणि पाणी घालून पण बनवू शकता. पण मी कोणत्याही पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ नयेत म्हणून मिक्सरमध्ये संपूर्ण मिश्रण घालून घेताना चांगलं असं बारीक वाटून घेतलं. आता हे बघा मिश्रण एका भांड्यामध्ये काढलं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ शिल्लक होतं. त्यामध्ये पुन्हा बघा मी पाववाटी इतकं पाणी घातलं जेणेकरून कोणत्याही प्रकारचं पीठ आपलं वाया जाणार नाही आणि आपण जे डोसाचं मिश्रण वाटून घेतलं ते पण बऱ्यापैकी घट्ट होतं. त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता होतीच. तर हे पाणी पण मी ह्यामध्ये घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. जेव्हा केव्हाही आपण डोसाचं पीठ तयार करतो, तेव्हा ते फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळही नसावं. त्यामुळे काय होतं डोसा अगदी आपला परफेक्ट पण बनतो. छान असं पीठ बघा मी अगदी छान तयार करून घेतले. जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये. आता ह्यामध्ये रवा आहे. सुरुवातीला जर तुम्हाला हे पीठ पातळ वाटलं, तर थोड्याशा वेळाने ते घट्टही होतं. आता ह्या पिठावरती ना आपण एक मस्तपैकी खमंग तेलाची फोडणी देतोय. तर त्यासाठी एका फोडणी पत्रामध्ये 5 ते 6 चमचे पोह्याच्या चमच्याने मी तेल गरम करून घेतलं. तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर त्या पिठावरती घालून घ्यायचं. तर तेलाचं मोहन पिठावरती घातल्यामुळं आपण जे डोसे करतो ना, तर दिवसभर अगदी कुरकुरीत राहतात. तुम्ही हे डोसाचं पीठ बनवून ठेवलत आणि संध्याकाळी जरी तुम्ही खाल्लत ना, तरी तुमचा डोसा अगदी कुरकुरीतच होणार. त्यामुळे तेलाचं मोहन तुम्ही नक्की घाला, ही ट्रिक नक्की वापरा. आता हे सगळं तेल बघा, ह्या पिठामध्ये मी चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता रवा चांगला भिजावा म्हणून झाकण ठेवून एक 10 मिनिटं साईडला ठेवूया. तोपर्यंत चटणी बनवू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी इतकी फुटाण्याची डाळ, पाववाटी इतकं सुकं खोबरं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, 4 ते 5 इतक्या हिरव्या मिरच्या, तिखट कसं आवडते यावरती मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चटणीला चांगली चव यावी म्हणून 1 ते 2 चमचे मी दही वापरलं, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि थोडं पाणी घालून ना ही चटणी बारीक वाटून घ्यायची. आता चटणी कशी पातळ किंवा कशी घट्ट हवी यावर तुम्ही चटणीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मस्त असा चटणीला छान रंग आलाय. तुमच्याकडे जर पुदिना असेल तुम्ही पुदिना पण नक्की वापरू शकता. छान असा रंग पण आला आणि चटणी पण बघा अगदी परफेक्ट झालेली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तुम्ही थोडंसं पाणी पण ह्या स्टेजला वाढवू शकता. आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही हवं तर ना ह्या चटणीला वरून ना तेलाची फोडणी देऊ शकता. त्यामुळे चटणी आणखी खमंग लागेल. पण मला आता इथं गरज वाटत नाहीये कारण ही चटणी अशीच खूप छान लागते. तर चटणी तयार झाली तोपर्यंत 10 मिनिटं पण झाली होती. आता पीठ पुन्हा चेक करून घेऊया. आपण मगाशीच पीठ ना अगदी डोसाच्या बॅटरप्रमाणे करून घेतलं होतं. पण ह्यामध्ये रवा वापरलाय आणि रवा जो असतो तो बऱ्यापैकी पाणी ओढून घेतो आणि बऱ्यापैकी मिश्रण बघा थोडंसं घट्ट झालंय. तुम्हाला वाटलं की थोडं डोसापेक्षा घट्ट आहे, तर तुम्ही थोडंसं पाणी ह्या त्याच्यामध्ये घालू शकता किंवा जर पीठ अजूनही परफेक्ट वाटलं, तर तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये पाणी घालू नका. फक्त पीठ पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेवा. त्यानंतर डोसा करतेवेळी बघा अगदी 2 चिमूट मी खायचा सोडा घातलेला आहे. यामुळं काय होतं आपल्या सोड्याला छानपैकी जाळी पडते आणि त्यामुळे डोसा ना अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते. सोडा बघा चांगला पिठामध्ये मिक्स करून घेतला. पीठ पण बघा अगदी छान असं एकसारखं तयार झालंय. तर आता आपण मस्तपैकी कुरकुरीत आणि पातळ डोसे बनवू. तर डोसे करताना बघा इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतला होता. तवा चांगला तापवून घ्यायचा आणि ब्रशनं अशा पद्धतीनं तव्याला तेल लावून घ्यायचं. डोसे करतेवेळी ना तवा चांगला तापलेला असावा. आता बघा तवा चांगला तापलाय, तेलही लावून झालंय. पाण्याचा हबकारा मारून घ्यायचा. ह्यामुळं काय होतं तेल निघून जातं आणि तव्याचं टेम्परेचर पण अगदी कमी होतं. आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि एखाद्या टिश्यू पेपरनं किंवा कॉटनच्या कपड्यानं तवा अगदी छान क्लीन करून घ्यायचा. आता गॅस अगदी बारीक केलाय, तव्याचं टेम्परेचरही कमी झालंय. 1 ते दीड पळी बॅटर घालून घ्यायचं आणि अगदी पातळ आणि पटापट असा हा डोसा फिरवून घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण डाळ तांदळाचे पेपर डोसे करतो ना, तर अगदी त्याच पद्धतीनं हा डोसा करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता डोसाचं बॅटर अजिबात तव्याला किंवा अजिबात पहिला चिकटला नाही. अगदी मस्त आणि पातळ असा पसरला गेलाय. वरची बाजू कोरडी झाली, की थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा. आता गॅस मोठा केल्यानंतर तुम्हाला दिसत असेलच हळू खालून छानपैकी रंग यायला सुरुवात झालाय. डोसा अगदी पातळ आणि कुरकुरीत झालाय आणि तव्यापासून तो आपोआपच विलग झालाय. आता हा डोसा तुम्ही पाहू शकताय छान चमक आलेली आहे. अगदी छान पातळ कुरकुरीत तयार झालाय. तर गव्हाच्या पिठाने रव्यापासून आपण हा झटकीपट असा
10 मिनिटात पेपर डोसा तयार केला. आणखीन एक डोसा पुन्हा करून दाखवते. बघा पुन्हा तव्याचं टेम्परेचर जास्त तापलं होतं. पुन्हा पाण्याचा हापकारा मारून घेतला. कॉटनच्या कपड्यांना पुसून घेतला आणि त्यानंतर पुन्हा डोसा पळीनं पीठ घालून डोसा छानपैकी पसरवून घेतला. प्रत्येक वेळी तेल लावण्याची अजिबात गरज नाही. फक्त पहिला डोसा करताना मी तेल लावलं होतं आणि नंतर फक्त पाण्याचे हापकारे मारून तवा छान क्लीन करून घेतला. डोसा घातला की गॅस मोठा करायचा. त्यामुळे डोसा ना अगदी मस्तपैकी पातळ आणि कुरकुरीत तयार होतो. तुम्ही ह्याच डोस्याला मसाला डोसा किंवा अगदी मैसूर मसाला डोसा पण बनवू शकता. हे जे पीठ आहे किंवा हे जे बॅटर आहे ना, ते अगदी परफेक्ट बनतं. तर छान असा मस्त असा आपला डोसा तयार झाला. कुरकुरीत आहे, पातळ आहे आणि तेवढाच झटकेपट पण बनलाय. कोणताही डाळ, तांदूळ आपल्याला अजिबात भिजत घालायची आणि वाटण्याची गरज नाहीये. सोबत चटणी तर अप्रतिम झालेली आहे. हे डोसे जेव्हा घरातल्यांना खायला दिले, तेव्हा घरातल्या कुणाला कळालंही नाही, की मी हे इन्स्टंट बनवलेत. सगळ्यांना खूप आवडले. तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली, ही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय करून बघितली, तर मला नक्की याचे फोटोज Instagramला आपल्या पेजवरती नक्की पाठवू शकता. पुन्हा अशाच छान, सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.